नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी एसटी बसस्थानकावर अस्वच्छतेचे साम्राज्य, दुर्गंधीने प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसस्थानकावर सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण साचली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी नळ तुटलेले आहेत, तर पाण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. तसेच या ठिकाणी रिकाम्या बाटल्यांचा ढीग साचलेला आहे. यामुळे शौचालयांचा वापर करणेही कठीण झाले आहे. याच बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या अस्वच्छतेचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही प्रवासासाठी तिकिटाचे पूर्ण पैसे भरतो, मग आम्हाला स्वच्छ आणि मूलभूत सुविधा का मिळत नाहीत, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. प्रवासी आणि नागरिकांनी या समस्येबाबत आगार व्यवस्थापकांकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता हुपरी एसटी स्थानकावरील या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते आणि स्वच्छतेबाबत नेमकी काय कारवाई करते, याकडे प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी संचार टाइम्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला. आज एस टी डेपो एवढा मोठा असून आत बाथरूमची म्हणा, संडासची म्हणा, काही व्यवस्था नाही आहे. आम्ही आता कमीत कमी 3 महिने झाले मी इथं डेपोमध्ये सांगतोय. हा लेडीज जाण्याकरता, लेडीजच्या करता पाण्याची व्यवस्था आहे. सगळ्यांची गैरव्यवस्था. इथं तर काय खड्डे पडले तर काय विचारायला नाही. आणि बाटल्या कमीत कमी 100 इथं आत पडलेल्या आहेत पाण्याच्या. लोक एवढी इथनं बाहेर नाही येतात, इथनं बाहेर जातात. त्यासाठी कुठेही थांबण्याची व्यवस्थासुद्धा नाही आहे. आता समजा लेडीज गेल्यात, येऊन द्या, त्यांची अवस्था तिथं काय आहे बघा. मग ते पण तुम्ही सूचना द्या बाकीच्यासनी. आणि बाकीचं हे डेपोमध्ये काही स्वच्छता राहिलेली नाही आहे. हे जर कोणी वर्ष अधिकाऱ्याने हे जर पहिला मनाव घ्यावं आणि ही कामं करून द्या.